राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे म्हणा. राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिकावर्धो श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सर्व संतन की जय. अपने माता पिता की जय. ज्ञान राज माझी योग्याची माऊली म्हणा. ज्ञान राज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ब्रह्मानंद लहरी अध्यात्म विद्येचे लाविले रूप, चैतन्याचा दीप उजळीला. चैतन्याचा दीप 56 भाषेचा केला से गौरव. भवार्णवी नाव उभारले, भवार्णवी नाव. श्रवणाचे मी से वैसावी येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. साम्राज्य भुवनी नाम मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ब्रह्मानंद लहरी. आजचा आपल्याला 3रा अध्याय आहे आणि पहिला श्लोक आहे. आणि ह्या वेळेला या अध्यायामध्ये सुरुवातीला श्लोक आहे. त्याच्यामुळे आता आपण मी एकदा म्हणेन, माझ्या मागे आपण एकदा म्हणायचं. म्हणू. अर्जुन उवाच जायसी चेत कर्मणस्ते, माता बुद्धिर्जनार्दन. तत्किं कर्मणि घोरे मान्, नियोजयसि केशव. हा प्रथम श्लोक आहे 2रा अध्यायाचा. आता हा 2रा अध्याय आहे, याला हा कर्मयोग असं नाव आहे. काय नाव आहे? कर्मयोग. आणि ह्या अध्यायामध्ये आपल्याला एकूण 43 श्लोक शिकायचे आणि एकूण 276 आपल्याला ओव्या शिकायचे. या अध्यायामध्ये ज्ञानोबरायाने आपल्याला 62 दृष्टांत दिलेले आहेत. आणि या अध्यायामध्ये अर्जुनाचे एकूण 3 श्लोक आहेत. श्लोक क्रमांक 1 आहे, श्लोक क्रमांक 2 आहे आणि श्लोक क्रमांक 36 आहे. बाकी सर्व श्लोक हे भगवंताचे आहेत. म्हणजे राहिलेले 40 श्लोक हे कोणाचे आहेत? श्रीकृष्णाचे आहेत. या अध्यायामध्ये 5 प्रकरण आहेत. तर पहिलं प्रकरण बघा कसं आहे. श्लोक क्रमांक 1 ते 8
याला ज्ञानयोग आणि कर्मयोगनुसार आसक्ती न बाळगता नेमलेले कर्म करण्याचा श्रेष्ठतेने वर्णन केलेलं आहे। याच्यामध्ये ओव्या 1 ते 80 आहेत ज्ञानोबा यांनी दिलेल्या। त्याच्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे तो श्लोक क्रमांक 9 ते 16 म्हणजे यज्ञाग्नी कर्माच्या आवश्यकतेचे प्रतिपादन दिलेलं आहे। ओवी क्रमांक 81 ते 145। त्याच्यानंतर दुसरा प्रकरण असं आहे श्लोक क्रमांक 17 ते 24 त्याच्यामध्ये ज्ञानी व भगवंतालाही लोकसंग्रहासाठी कर्मे करावी लागतात याचं वर्णन आहे। त्याच्या ओवी क्रमांक आहे 146 ते 168। त्याच्यानंतर श्लोक क्रमांक 25 ते 35 अज्ञानी आणि ज्ञानी पुरुषांची लक्षणं सांगितलेली आहेत। राग आणि द्वेष रहित होऊन कर्म करण्याची प्रेरणा भगवंतांनी केलेली आहे। त्याच्यामध्ये ओव्या क्रमांक 169 ते 231 असा आहे। आणि त्याच्यामध्ये शेवटचा टॉपिक असा आहे श्लोक क्रमांक 36 ते 43 याच्यामध्ये कामाला आवर घालण्याचे प्रतिपादन भगवंतांनी केलेलं आहे। आता याच्यामध्ये ज्ञानोबा तिसऱ्या अध्यायाचं वर्णन करताना असं म्हणतात की मग आज्ञाने बांधिलिया मोक्षपदी पैसावया साधनारंभू तो तृतीया अध्याय बोलिला। तिसऱ्या अध्यायाला काय बोलतात? साधनारंभ। तिसऱ्या अध्यायाला काय म्हणतात? साधनारंभ। म्हणजे कसं आहे पहिल्या अध्यायामध्ये हा अर्जुन विषाद योग आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये त्याला ज्ञानयोग सांगतायत आणि हे सगळं ऐकल्यानंतर त्याची इच्छा अशी होते की मी स्थितप्रज्ञ बनावं। मग साधना कशी करायची हे भगवंतांनी तिसऱ्या अध्यायात सांगितलेलं। म्हणजे आपल्याला जर का स्थितप्रज्ञ व्हायचं असेल तर आपण कुठल्या प्रकारची साधना केली पाहिजे हा सगळा विषय ज्ञानोबा म्हणजे भगवंतांनी आपल्याला ह्या तिसऱ्या अध्यायात सांगितलेला आहे। आणि हा जो तिसरा अध्याय जो आहे याच्यामध्ये जो अज्ञानाने जो बांधलेला आहे आणि त्याला मोक्षाची गरज आहे अशा मनुष्याने काय केलं पाहिजे? हा तिसरा अध्यायाचं अध्ययन केलं पाहिजे। कारण आता आपल्याला समजलेलं आहे की स्थितप्रज्ञ कसा असतो। मग आपल्याला जर का व्हायचं असेल तर कुठल्या प्रकारची आपण साधना केली पाहिजे हे आपल्याला तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंत आपल्याला सांगतायत। आणि ह्या तिसऱ्या अध्यायामध्ये जो श्लोक आहे तो मी मागाशी वाचून दाखवला आपल्याला की त्याच्यामध्ये अर्जुनाचा प्रश्न आहे। तर पहिला एक प्रश्न आहे, नंतर दुसऱ्या श्लोकामध्ये दुसरा प्रश्न आहे। तर हा प्रश्न कसा आहे बघा, तो अर्जुन काय म्हणतो भगवंताला, जायसी चेत कर्म नसते। आता तू असं म्हणतो की कर्मापेक्षा जर का ज्ञान श्रेष्ठ असेल तर मता बुद्धीर जनार्दन, तर मनुष्य म्हणजे तू असं म्हणतोयस की ज्ञान जर का श्रेष्ठ असेल तर तत्किम कर्मनी घोरे मान, मग मला असं घोर कर्म कशाला करायला लावतो युद्धासारखं, मग मी संन्यास घेतो असं तो कोण म्हणतोय? अर्जुन कृष्ण म्हणजे भगवंताला म्हणतोय की मला हे घोर कर्म करायला नको लावू तू। हां, आणि नियोजोसी केशव, तू मला कशाला ते प्रवृत्त करतो हे सगळं घोर कर्म करायला, असं तो म्हणतोय। आता याच्यामध्ये कसं आहे बघा, वक्ता असतो आणि एक श्रोता असतो, एक शिक्षक असतात आणि एक विद्यार्थी असतो। आता विद्यार्थीला काही गोष्टी पटत नाहीत शिक्षकांच्या आणि तो काय करतो त्याच्या हिशोबाने त्याचा अर्थ लावतो। आता वास्तविक भगवंतानी वेगळं सांगितलेलं आहे पण त्यांनी ते एक काहीतरी सांगितलं तेच लावून धरलं। काय शोधता म्हणजे आपल्याला आपल्याला बरोबर बोलले तुम्ही, पळवाट कशी शोधता येईल याचा अर्जुन विचार करतो। आता याच्यामध्ये अर्जुनाने 2 विशेषणं वापरले देवाविषयी। कुलकर्णी साहेब काय बोलतात? पहिल्यांदा त्याला श्रीकृष्णाला काय म्हणतोय तो? जनार्दन असं म्हणतोय। काय म्हणतोय? जनार्दन। आणि नंतर काय म्हणतोय? केशव म्हणतोय। दोन विशेषणं वापरले। त्याच्यामध्ये जनार्दन जे म्हटलंय ना याचं हे विष्णू सहस्रनाममध्ये 126वा क्रमांकाचं आहे। कितवा क्रमांकाचं नाव आहे? 126वा क्रमांक। आणि जो केशव नाव आहे ना, केशव नाव 2दा आलेलं आहे।
कशामध्ये? विष्णू सहस्रनाममध्ये. तर ते दोनदा कधी आले माहिती आहे का? एकदा आलेलं आहे 23 क्रमांकामध्ये आणि एकदा आलेलं आहे 648 क्रमांकामध्ये. आता जनार्दन, जनार्दन या शब्दाचा अर्थ असा आहे की आर्दन म्हणजे दुःख, दुःखाचा नाश. जो जनाच्या दुःखाचा नाश करतो तो जनार्दन. आणि ज्याच्याकडे याचना केली जाते त्याला काय म्हणतात? जनार्दन. ज्याच्याकडे काहीतरी मागितलं जातं, माझ्याकडे माझं दुःख माझं कमी कर, त्याला जनार्दन म्हणतात. आणि शेवटी केशव आहे. केशव म्हणजे ज्याचे केश कुरळे कुरळे सुंदर आहेत असा श्रीकृष्ण. आणि दुसरा याचा अर्थ होतो केशी राक्षसाला मारलेलं आहे त्यांनी, म्हणून त्याला केशव म्हणतात. आणि मला पण मोहरूपी राक्षसाने मारलं, म्हणजे मारायच्या बेतामध्ये आहे, त्याला तू मार आता, असं पण तो दर्शवतोय. म्हणजे दोन भगवंताला विशेषणं त्याने वापरलेले आहेत. तर याच्यामध्ये तो असं म्हणतोय जायसी. जायसी म्हणजे श्रेष्ठ. जायसीचा अर्थ काय होतो? श्रेष्ठ. आणि चेत म्हणजे आहे, कर्मना म्हणजे कर्मापेक्षा, आणि ते म्हणजे तुझे, मता म्हणजे तुझं मत असं असेल तर. काय मत आहे? बुद्धी. बुद्धी कर्मापेक्षा जास्त चांगली आहे, श्रेष्ठ आहे. जनार्दन तत्तर किम का कर्मानी, कर्माच्या ठिकाणी घोरे. घोरे म्हणजे अवघड. अवघड कर्म कसं मला करायला सांगतोस? हां, आता माझा विचार काय आहे की संन्यास घ्यायचा आहे. अर्जुन काय म्हणतो? माझा विचार संन्यास घ्यायचा आहे आणि तू मला आता हे असं सांगतोय. तर मी आता नेमके काय करावं? पहिलं मी ठरवलं होतं की संन्यास घ्यायचा, पण आता त्याच्यात पण गडबड झाली. ज्ञानोबारायांनी पुढे मस्त उदाहरण दिलं आहे. एक पाणी असतं बघा, साधं पाणी असतं, आणि ते जर का ढवळलं तर काय होतं? त्याच्यात साध्या पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं, पण ढवळलं तर दिसत नाही. मग तसं मी पहिल्यांदा मी बघत होतो माझ्यामध्ये, म्हणजे मी ठाम होतो माझ्यामध्ये, पण आता मला तुझं दुसरंच ऐकायला आलं. तर आता मी काय करू? आता विचलित झालो. विचलित झालो असं तो म्हणतोय. तर याच्यामध्ये कसं आहे, म्हणजे भगवंत असं म्हणतोय की कर्माच्या तुलनेमध्ये बुद्धी काय आहे? श्रेष्ठ आहे. परंतु असं नाही म्हणायचं आहे भगवंताला. तो काय करतोय? दुसऱ्या अध्यायामध्ये 49वा श्लोक आहे, त्याचा संदर्भ भगवंताला सांगतो. 49वा जो श्लोक आहे तो काय बघा, तो असा आहे, दुरेन हेवर कर्म बुद्धी योगाद धनंजया बुद्धो शरणम अनिच्छ कृपणा फल हेतव. याचा अर्थ असा आहे की हेतूने जे कर्म केलेलं असतं आणि निष्काम कर्म आहे याची तुलना होऊ शकत नाही. आणि काय म्हणतं आहे की बुद्धीचा वापर करून कर्म करायचं आहे, म्हणजे समहेतू ठेवायचा आहे. म्हणजे मला यश भेटेल का नाही भेटेल, यश भेटलं तरी ठीक आहे आणि अपयश जरी भेटलं तरी ठीक आहे, हे समत्व पाहिजे. म्हणजे त्याला सांगतायत कर्मच करायला सांगतायत, त्याला फक्त सांगतायत की कर्म करताना बुद्धीचा वापर करायचा आहे, म्हणजे समत्व ठेवायचं आहे. म्हणजे त्याला असं सांगत नाहीत की कर्म करू नको म्हणून, पण तो इथे आता सांगतोय की बुद्धी श्रेष्ठ आहे, तू असं म्हणतोयस तर मी कशाला करू मग हे. आणि पूर्वी काळी कसं होतं, संन्यास घेणं हे श्रेष्ठ समजायचं, पूर्वी काळीची घटना आहे. तेव्हा मी म्हणतो मी आता काय करतो, संन्यास घेतो मी आता कशाला हे करू. आणि पुढे काय 37व्या श्लोकामध्ये भगवंत त्याला असं म्हणताय की तस्मात् दुद्दिष्ट कौंतेय युद्धाय कृतनिश्चया. तू काय कर, म्हणून तू निश्चय कर, उभा राहा, धनुष्य घे आणि युद्ध कर, हे त्याला सांगितलेलं आहे. परंतु तरी तो काय बोलते, बुद्धीचा वापर करून, त्याच्याही बुद्धीचा त्याने वापर करून तो म्हणतोय की तुम्ही जर का बुद्धी श्रेष्ठच असेल तर मी कर्म कशाला करू. परंतु हा भाव त्यांना भगवंताला सांगायचा नाही आहे. भगवंताला एवढंच सांगायचं होतं की बुद्धीचा फक्त वापर करायचा आहे. आणि संन्यास म्हटलं तर संन्यासाला पण कर्म आहेत ना हो.
तुम्ही संन्यास जरी घेतला तरी त्याला कर्म आहेच आहे. कर्माशिवाय तुम्ही क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. तुम्ही असं म्हटलं ना मी काहीच करणार नाही, मी एका जागी बसून राहिले ते खुर्चीवर, तर एका जागी बसून राहणे सुद्धा कर्मच आहे. त्याच्यामुळे कर्म जोपर्यंत तुमची शरीरात साथ आहे, जोपर्यंत प्रकृती तुमच्या बरोबर आहे, तोपर्यंत तुम्हाला कर्म करावंच लागणार. मग कर्म जर का करावं लागेल तर मग चांगलं कर्म का करू नये, विहित कर्म का करू नये. आणि इथे भगवंताला मोठं असं म्हणजे थोडक्यात असं सांगायचं आहे की वक्ता म्हणजे त्यांनी त्याला समजून सांगितलेल्या आहे सगळ्या गोष्टी, परंतु त्याच्या मनात डोक्यात काय भरलेलं आहे की मला युद्ध करायचं नाही. आणि एकदा डोक्यात एखादा विषय भरला तर त्याला काढणं फार कठीण काम आहे. आणि तो काय करतो तेच फक्त लक्षात ठेवतो, हो. दुसरं लक्षात ठेवत नाही. समोरचा माणूस काय आपल्याला समजवतो. बघा एखाद्या माणसाला मुलाला म्हटलं ना आपण की नापास झालेला आहे, तर तो म्हणतो मी शाळा सोडून देतो. आता शाळा सोडून दिल्यानंतर अरे मग त्याचा काय मग तो पालक काय म्हणतात, अरे जाऊ दे यावर्षी तू नापास झाला, तू अभ्यास नाही केला, हां आता पुढच्या वर्षी अभ्यास कर, हां चांगलं लक्ष दे, तू पास होशील. परंतु तो काय त्याला इंटरेस्ट नसतो. तर तो काय ना काय असं ते शिक्षकच बरोबर शिकवत नाही, ते वेळेवर येत नाही. म्हणजे असतं म्हणतात ना की नाचता येईना आणि अंगण वाकडे, अशातला प्रकार आहे. बघा माणसाला करायचं नसेल ना तर माणूस हजार स्वभावी सांगतो, आणि ज्याला करायचं आहे तो काही सांगत नाही, तो लगेच तो करायला बघतो, तो सुरुवात करतो. तर याच्याबद्दल ज्ञानोबरायांनी आपल्याला 5च ओव्या सांगितलेल्या आहेत. त्या 5 ओव्याचा आपण विचार करू. हां बोला. मग ऐका अर्जुन म्हणितले, मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले, ते निकेम्या परिसले कमळापती. ते निकेम्या परिसले कमळापती. मग अर्जुन भगवंताला म्हणतोय देवा तुम्ही जे काय बोलले ते मी निके परिसले, निके म्हणजे चांगलं मी ऐकलं. म्हणजे मी लक्षपूर्वक ऐकलं तुम्ही काय बोलले होते ते. बघा असं वरवरचं ऐकणं नाही आहे, वरवरचं म्हणजे बघणं नाही आहे त्याचं. तो बोलतो मी पूर्ण ऐकलं तुम्ही जे काय आत्तापर्यंत बोलले होते ते, परंतु तरी माझ्या मनात शंका आहे, असं तो असं म्हणतोय. हां कमळापती म्हणजे काय, श्रीकृष्ण भगवंत. आता पुढचं बघा बोल. तेत कर्म आणि करता, तेत कर्म आणि करता, उरेची ना पाहता, पुरेची ना पाहता, ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. आता मी तुझ्या बोलण्याने मला एवढं लक्षात आलं की कर्म आणि करता वास्तविक दोघंही उरत नाहीत. एकदा काय बघा मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याचं कार्य आठवतं. एकदा गेला माणूस तर बघा चेतन झाले. काय आता मोठे मोठे माणसं आपल्याकडनं गेली. आता लोकमान्य टिळक होते त्यावेळेला त्यांचा दबदबा होता. आता ते गेले त्याला बरेच वर्ष झाले. माणूस आता नवीन पिढी तर विसरूनच जाईल असं होतं ते. म्हणजे करता पण जातो आणि त्याचं कर्म पण जातं. असं असेल तर मी कशाला कर्म करू, घोर कर्म जे लोकांना मारायचं आहे असं तो स्वभाव सांगतोय भगवंताला. पुढे बघा. तरी माते केवी श्रीहरे, तरी माते केवी श्रीहरी, मनसे पार्था संग्राम करे, मनसी पार्था संग्राम करी. ये लाजसी ना महागोरी कर्मी सुता. ये लालसीना महागोरी कर्मी सुता. मग आता तो अर्जुन थोडा भडकलेला सारखा झाला. आता तो काय म्हणतोय आता की मला तू घोर कर्म कशाला करायला लावतोस, आणि हे कर्म करायचे तुला लाज नाही का वाटत असं म्हणतो. म्हणजे हा वास्तविक शब्द ह्याच्यामध्ये नाही आहे, याच्यामध्ये श्लोकामध्ये हा शब्द नाही आहे, पण हा शब्द आहे ज्ञानोबरायांनी घातलेला आहे. कारण कसं होतं त्यांचं दोघांचंही नातं हे मित्रत्वाचं आहे. आता त्यांनी गुरु मानलेलं आहे, आता तू माझा गुरु आहेस. पण शेवटी कसं आहे माणूस ओरिजिनल संबंध विसरत नाही, आहे की नाही. बघा एखादा माणूस आपल्या समोरच मोठा झाला, हा
जग त्याला मानतं, पण आपण तितकंसं मानत नाही. हे खरं आहे का ना? मला सांग. तो माझं लंगोटी आहे म्हणतो आपण. तो काय आहे, तो काय आहे? हा, तो काय मोठा आहे, तो काय मोठा आहे? त्याचं सगळं मला इल्ले पिल्ले सगळं माझ्या जगात लहानाचा मोठा झाला. हा. समजलं. आता भगवंत आहे, परंतु हा भगवंत कसा आहे मला माहिती आहे ना. मग माझी लाज, तुला लाज येत नाही का? वाटत नाही का मला हे असं घोर मारामारी करायला सांगतोय? असं त्याची लाजच काढतोय. आता पुढचं बघा, चौथी ओवी बघा. हा गा कर्म तुझी अशेष, आगा कर्म तुझी अशेष, निराकरसी निशेष, निराकरीची विशेष, तरे मद करवी हे हिंसक का करवसी. तरी मद करवी हे हिंसक का करविसी. तू सर्व कर्माचा निषेध करतो. भगवंत फक्त सकाम कर्माचा निषेध करताय, पण तो काय म्हणतो आता? तो बोलतो सर्व कर्माचा तुम्ही निषेध करताय. म्हणजे चुकीचं आहे त्याचं वाक्य चुकीचं आहे. पण तो बोलतो की तुम्ही काय करताय? तुम्ही कर्माचा निषेधच करताय. पण वास्तविक भगवंत फक्त सकाम कर्म नका करू, हेतू विन करायचं आहे. कुठलंही कर्म करताना हेतू बाळगला तर त्याचं फळ मिळणार नाही. तुम्हाला फळ मिळतं, पण त्याच्यातून तुम्ही कर्मबंधनात अडकले जाणार. प्रत्येक वेळा आपण म्हटलं ना की मी किती खस्ता खाल्ल्या बस म्हणजे तो अडकला जायला. त्याने असं म्हटलं ना की नाही बाबा हे सगळं भगवंतानी केलं. बघा, आपण असं पश्चाताप व्यक्त करतो कधी कधी घरामध्ये, तुमच्यासाठी मी काय काय केलं. रात्रीचा दिवस एक केला मी, तुम्हाला मी लहानसं मोठं केलं. आता यांनी जरी नसतं लहानसं मोठं केलं तरी मोठं झाल्या शरीराचा धर्म आहे हळूहळू हळूहळू मोठं व्हायचं. परंतु तो काय करतो? तो क्रेडिट घेतो आपल्याकडे. भगवंत काय म्हणतात? कर्म करायचं, पण कर्माचं क्रेडिट घ्यायचं. मग आपल्याला दुःख नाही होणार. आपल्याला दुःख का होतं माहिती का? आपण भूतकाळ आठवतो. भूतकाळामध्ये आपण जे त्रास केला ना ते आठवत राहतो, ते उघडतो जास्त जास्त. आणि त्याच्यामुळे काय करतो माहिती का? वर्तमान काळ खराब करतो आपण. आणि जे घडलंच नाही त्याचा परत विचार करतो म्हणजे 3 काळ आहेत: भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. आपण भूतकाळाचा विचार जास्त करतो आणि भविष्य काळाचा जास्त विचार करतो, पण जे वर्तमान काळात आपण जगतच नाही. मग जर का आपण वर्तमान काळात जगायचं शिकलो तर आपण समाधानी राहू. बघा किती रुपये आपण जमवले म्हणजे आपण खुश राहू. मध्येच एका मित्राने आताच दुपारचा विषय झाला. म्हणे एक न्यूरोलॉजिस्ट होते, म्हणजे मेंदूचा डॉक्टर. त्यांच्याकडे जवळजवळ 7-8 करोडची पैसे, म्हणजे बँकेतच पैसे, पण त्याच्या मिसेस पण डॉक्टर होती. ते दोघं, मुलाला वेळ नाही त्यांच्याकडे बघायला. मग त्यांनी जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांनी केलं, आणि नुसता 5 कोटीचा बंगलाच बांधलेला आहे पाषाणमध्ये. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का? ते वृद्धाश्रमात दाखल झाले. का दाखल झाले? की त्यांच्या मिसेसला ब्रेन हॅमरेज झाला. ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे मग काय करायचं? त्यांना कोणतरी बघायला पाहिजे ना. आणि त्यांच्या बंगल्यामध्ये 10 माणसं कामाला होती. म्हणजे ते लोक दररोज खायचे, मजा करायचे बंगला यांचा, आणि नोकरच मजा करायची. मग त्या मुलाने सांगितलं कशाला उपद्रव करतात, ते विकून टाका म्हणे, ते पैसे बँकेत ठेवा. आणि तिथे 50,000 रुपये त्या वृद्धाश्रमाचं भरतात ते दोघंजणं. आणि केवळ मिसेस पडू नये, आणि ते डॉक्टर असून ते तिथे आता तिच्याबरोबर असतात. म्हणजे बघा, आपल्याला शेवटी भोगावंच लागतं ते. म्हणून कर्म हे काय पाहिजे? चांगलं पाहिजे. पुढे बघा, तरी हेची विचारी ऋषिकेशा, तू मानू देसी कर्मलेशा,
कर्मलेशा आणि एसनी हे हिंसा करवे तू हासी. आणि सनी हे हिंसा करूया. तू कर्माला मान देतोयस आता सध्या आणि माझ्याकडून काय करतोयस, हिंसक कर्म करून घेतोयस. हे बरोबर नाही असं माझं मत आहे, असं अर्जुन कृष्णाला भगवंताला सांगतोय. आणि ह्या 5 ओव्या ज्या आहेत ह्या फार महत्त्वाच्या आहेत. महत्त्वाच्या म्हणजे कशा आहेत की प्रश्न कसा विचारावा हे अर्जुनाकडून शिकावं. कारण पुढच्या प्रश्नामध्ये ना तो थोडी सुधारणा करून घेतो. मी त्याला कळतं आहे की आता आपण भगवंताला असं विचारलेलं आहे, 2 संदर्भाचा पण विचार केलेला आहे, पण शेवटी ते भगवंत आहेत, आपल्यापेक्षा ज्ञानी आहेत. मग त्याची चूक त्याला समजली आता आणि ती सुधारून तो पुढचा पण उद्याचा प्रश्न जो आहे दुसरा श्लोक तो परत भगवंताला सांगतो. आणि त्याच्यामध्ये साधारणतः 30 ओव्या आहे. त्याचं विश्लेषण आपण अर्ध उद्या करू, अर्ध परवा करू. त्याचा विचार आपण उद्या करू. चालेल ना? बरोबर ना? आता आपल्याला 26 मिनटं झालेली आहेत. त्याचा टाईम किती आहे? 5 मिनिट बरोबर झाला, ठीक आहे ना? कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सब संतन अपने अपने माता पिता. आता विश्वात्मके देवे देवेवान्यन्य दोषावे, दोषोनी मद द्यावे पसाय दान हे. कांची व्यंकटेशांडो या सत्कर्म रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरिताचे तिमिर जाओ, विश्वसर्म सूर्य पाहो. जो जे वांशील तो ते लाहो, प्राणीदात वर्षद सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूचे हरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रम जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी ती लोकी. भजितो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथो विजय विशेष लोकीये. दृष्टादुष्ट विजय होवावे जे. एथ म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसाहो. येणे वरे ज्ञान देवो सुखी आधार, येणे वरे ज्ञान देवो सुखी, येणे वरे ज्ञान देवो सुखी. हरि ओम. शांती 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 शांती.